काय तुम्ही हे इमॅजिन केलंय का की चाकूने आपण लिंबू कसं कापतो रे? ठीक आहे, जे मुलींचे हिल्स असतात, हिल्स, त्या हिल्सची जी पाठीमागची जी टोकदार बाजू असते ती जर जमिनीवरती चाललो आपण तर ती जमिनीमध्ये दसते. ती का दसते याच्यावरती कधी तुम्ही विचार केलाय का? किंवा ज्या सबमरीन्स आहेत त्या सबमरीन्स पाण्याच्या खाली कशा चालतात, है ना? या सगळ्या गोष्टींमागे एक लॉजिक आहे आणि ते लॉजिक म्हणजे ते सायन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि ते असणार आहे तुमचं टॉपिक नेम इज प्रेशर. नमस्कार, माझं नाव प्रितेश, मी आहे तुमचा फिजिक्स मेंटॉर फ्रॉम ई सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि आजच्या आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करत आहोत. टॉपिकचं नाव आहे तुमच्या प्रेशर. बरं सर, आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या, पण या सगळ्या गोष्टी बघत असताना प्रेशरची डेफिनेशन मध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं सर. प्रेशरच्या डेफिनेशन मध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे किंवा समजलेला नाही हा चॅप्टर, है ना? तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एकदम बेसिक पासून एकदम हाय लेवल पर्यंत जे प्रेशरची जी कॉन्सेप्ट आहे ती आपण तुमच्या डोक्यामध्ये घुसवणार आहोत. आजचा आपला चॅप्टर आहे प्रेशर आणि आपण सुरुवात करत आहोत प्रेशर चॅप्टरला. फक्त तुमचं लक्ष स्क्रीनकडे असलं पाहिजे. लेक्चर खूप भारी आहे, यामध्ये खूप जास्त अॅनिमेशन्स मी वापरलेले आहेत जेणेकरून तुम्हाला हे लेक्चर एकदम इझी भाषेमध्ये, इझी इमॅजिनेशन के साथ आपको ये समझ में आएगा. बरोबर, ठीक आहे. चलो, प्रेशर बघा. प्रेशर म्हणजे काय असतं रे? फोर्स ऍक्टिंग ऑन अ युनिट एरिया. फोर्स ऍक्टिंग ऑन अ युनिट एरिया म्हणजेच काय? एका युनिट एरियावरती अप्लाय झालेला फोर्स, त्यालाच आपण काय म्हणतो रे? प्रेशर. बरोबर की नाही? एका युनिट एरियावरती अप्लाय झालेला फोर्स यालाच आपण काय म्हणतो रे? प्रेशर. मग सर याचं एसआय युनिट कसं काढणार हो? याचं एसआय युनिट कसं काढणार? आपण युनिट अँड मेजरमेंटच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की फोर्स म्हणजे याला आपण लिहितो न्यूटन मध्ये आणि एरिया आपण घेतो मीटर स्क्वेअर मध्ये. बरोबर, फोर्स आहे तुमचा न्यूटन मध्ये आणि एरिया घेतो आपण मीटर स्क्वेअर मध्ये किंवा याला आपण पास्कलही म्हणतो. मग न्यूटन पर मीटर स्क्वेअर पण म्हणतो आणि मग पास्कल का म्हणतो? कारण की पास्कल हे जे ब्लेज पास्कल आहे हे सायंटिस्ट होते, यांनी या कॉन्सेप्ट वरती थोडंसं यांचं योगदान दिलं म्हणून आपण त्याला पास्कल हे युनिट सुद्धा वापरतो. प्रेशर कळला. प्रेशर म्हणजे काय? प्रेशर इज द फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया आणि त्याचा एसआय युनिट काय असणार आहे मुलांनो? एसआय युनिट असणार आहे त्याचा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बरोबर, ठीक आहे, चालतंय. चलो नेक्स्ट आहे, आपण याला थोडंसं अजून एक्झाम्पलच्या भाषेमध्ये समजून घेऊ. म्हणजे प्रॅक्टिकल थ्योरी तर आपण शिकलो, पण आपण याला थोडंसं एक्झाम्पल च्या वेने पण थोडंसं आपण डोक्यात घेण्याचा प्रयत्न करू. बर, काय रे लाईन्स काय सांगतात बघा. लाईन्स काय म्हणतात? इफ यू अप्लाय द सेम फोर्स ऑन स्मॉल एरिया द प्रेशर इज लार्ज. प्रेशर कसा आहे तुमचा? लार्ज आहे. बघा याच्यामध्ये बघा, इफ यू अप्लाय सेम फोर्स ऑन स्मॉल एरिया. हा एरिया कसा आहे? हा एरिया कसा आहे? इथं एकदम छोटासा, एकदम बारीकसा स्मॉल एरिया आहे. त्याच्यावरती काय होतंय रे? मग तुमचा जो प्रेशर लागणार आहे तो जास्ती लागणार आहे. बरोबर, हे समजून सांगतो मी का. ठीक आहे. बरं, सेकंड लाईन काय सांगते बघा. इफ यू अप्लाय सेम फोर्स ऑन लार्ज एरिया द प्रेशर इज स्मॉल. प्रेशर कसा आहे? स्मॉल आहे. तर तो का स्मॉल आहे ते मी लगेचच इमिजिएटली सांगणार आहे. बघा याच्यावरती हा जो कॉन्टॅक्ट झालाय फुग्याचा आणि खिळ्यांचा, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो रे? खिळा किंवा याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू नेल. बरोबर, आणि हा आहे तुमचा बलून. ठीक आहे. बर, खिळा आणि बलून या एक्झाम्पल मध्ये वापरत आहोत. वुडन प्लॅंक म्हणजे एक लाकडी फळी घेतली, त्याच्यावरती आपण काही खिळ्यांचा फ्लोअर बनवलाय. बरोबर, आणि त्या खिळ्यांवरती आपण काय ठेवलं रे? फुगा ठेवलाय. लाईन काय सांगते बघा, जर तुम्ही स्मॉल एरियावरती फोर्स अप्लाय केला तर तो कसा असणार आहे? प्रेशर कसा असणार आहे तुमचा? लार्ज. आणि जास्त एरियावरती जर प्रेशर अप्लाय केला तर तो कसा असणार आहे तुमचा? स्मॉल. मग सर हे असं का? बर, प्रेशरचा फॉर्म्युला काय सांगितलाय मुलांनो मी? प्रेशरचा तुमचा फॉर्म्युला आहे प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. बर, मी जर छोट्या एरियावरती म्हणजे जर एरिया तुमचा लहान आहे तर तुमचा प्रेशर कसा असणार आहे? जास्ती असणार आहे. बरोबर, हे का सर? कारण या रिलेशन वरून तुम्हाला हेच कळतंय की याच्यामध्ये प्रेशर आणि एरियामध्ये तुमचं कसं आहे? इनव्हर्स रिलेशन आहे. कसं आहे मुलांनो? इनव्हर्स रिलेशन आहे. जर याच्यामध्ये इनव्हर्स म्हणजे काय सर? इनव्हर्स म्हणजे काय? इथं झालं, इथं तुम्ही समजून सांगितलं, पण आम्हाला सांगा इनव्हर्स म्हणजे काय? इनव्हर्स म्हणजे जर हे एक क्वांटिटी तुमची न्यूमरेटरला आहे आणि दुसरी तुमची डिनॉमिनेटरला आहे, तर जेव्हा तुमची एक क्वांटिटी वाढेल तेव्हा तुमची एक क्वांटिटी आपोआप कमी होईल. त्याला आपण काय म्हणतो रे? इनव्हर्स रिलेशन. आणि डायरेक्ट रिलेशन म्हणजे काय? तुमचा प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स
बरोबर, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू तुमचा एरिया, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू तुमचा एरिया. मग जर कमी एरियावरती जर आपण फुगा प्रेस करतो, त्याच्यावर फोर्स लावतो, तो फुगा काय होणार आहे, लगेच फुटणार आहे. बरोबर, कारण की का, कमी एरिया आहे म्हणून तुमचा जो लागणारा जो प्रेशर कसा असणार आहे, जास्त असणार आहे, म्हणून तो फुगा फटकन फुटणार आहे. बरोबर, पण ऑन दी अदर हँड इथे बघा, जो फ्लोअर आहे खेळान त्याच्यावरती जो एरिया आहे तो कसा असणार आहे, जास्ती असणार आहे. मग जर एरिया जास्ती सर, तर मग जो लागणारा प्रेशर कसा असणार आहे, कमी असणार आहे, आणि म्हणून तुमचा फुगा याच्यावरती फुटणार नाही. तर बघा याच्यामध्ये काय घेण्यासारखं आहे रे, याच्यातून काय घेण्यासारखं आहे, याच्यातून एक पॉइंट घेण्यासारखं आहे की जर तुमचा एरिया जिथं कमी आहे तिथं तुमचा लागणारा जो प्रेशर आहे तो सगळ्यात जास्ती असणार आहे, किंवा जिथं तुमचा प्रेशर जास्ती असणार आहे तिथं तुमचा एरिया हा कमी असणार आहे. आणि हे आपण ह्या एक्झाम्पल मधून समजून घेतलं. परत एकदा, इफ यू अप्लाय सेम फोर्स, जर मी सेम फोर्स एका स्मॉल एरियावरती अप्लाय केला तर तिथे तुमचा लागणारा जो प्रेशर आहे तो लार्ज असणार आहे. ऑन दी अदर हँड, जिथे सेम फोर्स जर मी लार्ज एरियावरती अप्लाय केला तिथे लागणारा जो प्रेशर आहे पिलांना तो कसा असणार आहे, तो स्मॉल असणार आहे. बरोबर, ठीक आहे, इथपर्यंत समजलं. बर, एक आपण इंजेक्शनचं पण एक्झाम्पल घेऊ. इंजेक्शन मध्ये बघा, डॉक्टरकडे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस इंजेक्शन मध्ये जर बघितलं तुम्ही तर इंजेक्शनचा पूर्ण या सेटअपला काय म्हणतो आपण, प्लंजर म्हणतो. बरोबर, इथून एवढा जो पोर्शन आहे याला प्लंजर म्हणतो. आपण याला लिक्विड ओढायला आणि लिक्विड परत रिलीज करायला ह्या प्लंजरचा वापर करतो. ठीक आहे, ही निडल आहे, ही निडल आहे. बरोबर, आणि एवढा तुमच्या पूर्ण सेगमेंटला काय म्हणतो आपण, इंजेक्शन म्हणतो. बरोबर, बर, याच्यामध्ये दोन गोष्टी समजून घेऊ की सर, जो निडलचं जे टोक असतं ते सगळ्यात बारीक पातळ का बनवलं जातं, जाड का नाही, आणि या प्लंजरचं काय काम असतं. बरोबर, बर, आता हा जो सेटअप आहे याच्यामध्ये ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो इंजेक्शन घ्यायला, बरोबर, डॉक्टरकडे इंजेक्शन घ्यायला जातो त्यावेळेस डॉक्टर काय करतो रे, औषधाची जी बॉटल असते त्याच्यामध्ये निडल घालतो आणि तो प्लंजर जो आहे, इंजेक्शनची जी पाठीमागची जी बाजू आहे ती ओढतो. बरोबर, ओढल्यामुळे काय होतं, याच्यातून तो काय करतो, सगळा जो व्हॅक्यूम आहे तो बाहेर काढतो. बरोबर, मग व्हॅक्यूम ज्यावेळेस काढू आपण त्यावेळेस जो बाहेरच्या हवेचा जो प्रेशर आहे तो काय करतो, या लिक्विडला आतमध्ये पुश करतो. बरोबर, मग जर इथून जर मी औषध घेतोय, ही जर सपोज जर मेडिसिनची बॉटल आहे याच्यातून जर मी औषध घेतोय, मी व्हॅक्यूम काढून घेतला. बरोबर, मग बाहेरचा जो एअर प्रेशर आहे तो याला पुश करतोय लिक्विड आतमध्ये ओढायला. बरोबर, म्हणून काय होतंय, तुमचं जे लिक्विड आहे ज्यावेळेस मी तो प्लंजर आहे, ज्यावेळेस तो खटका इंजेक्शन ज्यावेळेस तुम्ही ओढल त्यावेळेस तुमचं लिक्विड आतमध्ये पुश केलं जाईल. बर, हे सगळं समजलं सर, पण मग निडलची जी इंजेक्शनची जी सुई असते ती बारीकच का बनवतो आपण, जाड का नाही. बघा, दोन गोष्टी आहे. एक तर तुमच्या शरीराला तो त्रास होऊ नये म्हणून की जर छोटी जर एरिया असेल तर तो आतमध्ये जायला इझी राहील, प्लस तुमच्या टिश्यूला त्रास होणार नाही, आणि प्लस जे मेडिसिन आहे ते तुमच्या शरीरात प्रॉपरली मेडिकेट केले जाईल. हे त्याच्या मागच्या 2-3 गोष्टी आहे. बरोबर, ठीक आहे. बर, आता आपण नेक्स्ट स्लाइड वरती मूव्ह ऑन करू. नेक्स्ट स्लाइड तुमची असणार आहे एक्झाम्पलची. अजून 2-4 एक्झाम्पल समजून घेतले मग एक्झॅक्टली प्रेशर कसं काम करते हे तुम्हाला लक्षात येईल. बरोबर, चला एक बघा, एक एक्झाम्पल मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं होतं, घरातला जो चाकू असतो. बरोबर, चाकूला 2 साईड असतात, एक असती तुमची धारदार आणि दुसरी असती तुमची बोदट, ज्याला आपण ब्लंट असं म्हणतो. इंग्लिशमध्ये ब्लंट आणि गावरान भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणतो, बोदाड बाजू. बरोबर, म्हणजे आमच्याकडे तरी बोदाड म्हणतो आम्ही. ठीक आहे, बाकी आता आपापल्या भागात त्या गोष्टीला काय म्हणतो हे तुम्हाला जास्ती माहिती. बरोबर, ठीक आहे. नंतरून आपण इथे एक उंटाचं एक्झाम्पल घेतले, उंटाच्या पायाचं, आणि एक बॅगेच्या जे स्ट्रॅप्स असतात त्याचं उदाहरण घेतलंय. ते आपण समजून घेऊ कसं आहे. ठीक आहे, चलो बघा, जी नाईफ असते, नाईफ है ना, चाकू, त्याला एक बाजू जी असते ती शार्प असते. बरोबर, एक बाजू जी असते कशी असते, शार्प असते, आणि एक बाजूनी धार नसते. बरं, मी सांगितलंय आताच, ज्या बाजूने एरिया कमी त्या बाजूला पटकन प्रेशर लागतो आणि ती जी गोष्ट आहे तिच्या चाकूने पट कापल्या जाते. हेच जर मी जी धारदार बाजू आहे तिचा जर एरिया जास्त ठेवला असता, बरोबर, मग तिथं काय लागलं असतं, आपल्याला खूप जास्त एफर्ट द्यायला लागले असते. बरोबर की नाही. बर, मग तुम्ही म्हणता सर धारदार जी बाजू आहे तिने जर कापू तर मग ह्या बाजूने कापलं तर काय होईल. अरे पण दादा, ही जी बाजू आहे हिला धारच नाही, हिचा एरिया ऑलरेडी मोठा आहे. एरिया जर ऑलरेडी मोठा असला तुमची ती जो लागणारा जो प्रेशर आहे तो कमी लागेल, मग तुम्ही कापणार कशी ती गोष्ट. बरोबर की नाही. हा त्याच्या मागचा एक हेतू आहे. शार्प नाईफ हॅज लेस एरिया, शार्प नाईफ हॅज लेस एरिया. बरोबर, शार्प नाईफ हॅज लेस एरिया ऍट द एज. ही जी त्याची एज आहे त्याला लेस एरिया करतो आपण. बरोबर ना. ज्यावेळेस त्याला आपण नॅरो करतो म्हणजेच आपण काय करतो, त्याला घासतोय तर त्याची काहीतरी पार्ट आपण काढून त्याला बारीक करतोय. बरोबर ना. बर, सो प्रेशर इज मोर. सो प्रेशर कसा असणार आहे, मोर असणार आहे, विच मेक्स कटिंग इझियर. तेच मी सांगत होतो त्यावेळेस तुमचा
फोर्स जास्ती लागणार आहे, म्हणजे प्रेशर त्याच्यावर जास्ती लागणार आहे, म्हणून कापायला तुम्हाला मदत होणार आहे. ठीक आहे. बर, आता खिळ्याच बघू आपण. खिळा जो आहे बघा, ऑल हॅव शार्प पॉइंटेड टिप्स. बरोबर, ऑल हॅव, जे प्रत्येक जो खिळा आहे त्याला प्रत्येकाला काय आहे रे, शार्प पॉइंटेड टिप. ठीक आहे. मग बघा, सेम चाकूचंच उदाहरण आहे, तेच फक्त याला रिलेट करा, तुम्हाला समजून जाईल. बरं, आपण कॅमलच्या उदाहरणावरती येऊ, कॅमलच्या एक्झाम्पल वरती येऊ. बघा, कॅमलचा जो फूट आहे त्याचा एरिया जर बघितला ना, त्याचा एरिया, तो जो पाय असतो कॅमलचा, उंटाचा, तो खूप मोठा असतो. बरोबर, हेच रिझन आहे की आपण नॉर्मल जे पाळीव प्राणी आहे, जसं गाया झालं, कुत्र झालं, हे वाळवंटात कधीच बघत नाही. बरोबर, का नाही बघत? वाळवंटात काय असती रे? वाळवंटात असती तुमची रेती. बरोबर, मग आता मला सांगा, जर गायी जर पाठवली तर गायीचे जे पाय असतात ते उंटाच्या पायांच्या तुलनेमध्ये कसे असतात? कंपॅरेटिव्हली स्मॉलर असतात. बरोबर, कंपॅरेटिव्हली स्मॉलर असतात. मग अज्युम करा, जर ही रेती आहे, बरोबर, ही रेती आहे, है ना, ही रेती आहे, आणि हा जर गायीचा पाय आहे, बरोबर, आणि हा तुमच्या गायीचा पाय आहे. बरोबर, ठीक आहे, याला आपण, हा ठीक आहे, हा तुमच्या गायीचा पाय आहे. बरोबर, हा तुमच्या गायीचा पाय आहे, आणि हा तुमच्या उंटाचा पाय आहे. बरोबर, हा तुमच्या, दिस इज युअर कॅमल्स फूट. ठीक आहे, हा तुमच्या उंटाचा पाय आहे. मला सांगा, याचा एरिया केस नंबर 1 मध्ये आणि याचा एरिया केस नंबर 2 मध्ये कसा आहे रे? तुम्हाला बघता क्षणी कळतंय सर की जो गायीचा पाय आहे त्याचा एरिया कमी आहे, म्हणून लागणारा जो प्रेशर आहे तो जास्ती आहे. मग अरे बाबू, जर पाया तो जो प्रेशर जो पडणार आहे तो जर जास्ती असेल, म्हणजेच त्याच्यावरती लागणारा फोर्सही जास्ती असेल, मग काय होणार? तुमच्या गायीचा पाय आपोआप त्या रेतीमध्ये धसणार आहे. बरोबर, मग त्या गायीला चालायला कसं होणार आहे? थोडंसं अवघड होणार आहे. ऑन दी अदर हँड, जिथे तुमच्या उंटाचा जो हा पाय आहे, पायाचा एरिया कसा आहे? जास्ती आहे. पायाचा एरिया कसा जास्ती आहे, म्हणून लागणारा जो प्रेशर कमी आहे, म्हणून तुमच्या उंटाचे पाय रेतीमध्ये धसणार नाही. बर, मला आता असं वाटत नाही की तुम्हाला हे मी जे शिकवलेलं हे कळलं नाही किंवा कळत नाही. ठीक आहे. बर, सेम लॉजिक आपण बॅगीच्या बंधांवरती पण लावतो. ठीक आहे ना, सेम लॉजिक आपण जी बॅग आहे आपल्या पाठीवरची त्याच्यावरती पण लावतो. बरोबर, ठीक आहे. आता हा आहे आपला चिंकू. चिंकूला रोज शाळेत जायला कंटाळा येतो. बरोबर, चिंकूला रोज शाळेत जायला कंटाळा येतो. तो म्हणतो, काय यार आई, रोज उठायचं शाळेत जायचं, रोज उठायचं शाळेत जायचं. माझं जेवढं वजन आहे तेवढंच वजन माझ्या बॅगीत आहे. मला माझं वजन पण म्हणजे घेऊन जायचंय, बॅगीचं पण वजन घेऊन जायचंय. मग माझे खांदे खूप दुखतात, म्हणून तो जायला कानाकाटा करतो. बर, मग त्याच्यावरती काय ऑप्शन? आपण काय करतो बघा, पहिले तर आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट समजून घेतलं. प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होतं बघा, जे बंद होते तुमचे, है ना, जे बॅगीचे जे बंद होते, ठीक आहे, बॅगीचे जे बंद होते ते त्याचे खूप पातळ होते. बरोबर, जे बॅगीचे बंद होते ते खूप पातळ होते, म्हणजे एकदम असे जाडीने आणि रुंदीने थोडेसे असे पातळ होते. बरोबर, मग ते काय करायचे, तिथं तुमचा एरिया कसा होता रे? कमी होता. बरोबर, एरिया कमी असल्या कारणाने काय व्हायचं, त्याच्या खांद्यांवरती जो पडणारा प्रेशर आहे तो खूप जास्त होता. बरोबर, मग आपण काय केलं, किंवा त्या चिंकूच्या आईने काय केलं, जे बंद होते ते थोडेसे वाईड करून घेतले. बरोबर, जे बंद होते ते कसे केले, थोडेसे जाड करून घेतले, म्हणजेच त्याचा एरिया वाढवला. मग ज्या वेळेस आपण त्याचा एरिया वाढवला त्यावेळेस त्याच्या खांद्यांवरती पडणारा जो फोर्स आहे किंवा प्रेशर आहे तो कमी झाला, आणि दुसऱ्या दिवशीपासून तुमचा जो चिंकू आहे तो शाळेत जायला लागला, कारण तो म्हणला, आई हा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, आता माझे खांदे दुखत नाही, म्हणजेच मी शाळेत जाऊ शकतो. हेच ते रिझन आहे की ज्याच्यामुळे आपण एरियाला कमी केलं की प्रेशर वाढून जातो, आणि प्रेशर वाढला की एरिया कमी होऊन जातो. ठीक आहे, हे लॉजिक तुम्हाला कळलं असावं. बर, आता आपण प्रेशर मध्ये एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट शिकणार आहोत, ते आहे तुमचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर, बर, आता बघा, आपली अर्थ आहे, अर्थच्या अवतीभोवती काय रे? ऍटमॉस्फिअर आहे. ऍटमॉस्फिअर म्हणजेच तुमच्या याच्यामध्ये काय, ऍटमॉस्फिअर मध्ये हवा आहे. हवेमध्ये छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ज्याला मास आहे. बरोबर, त्याचं वैयक्तिक वजन आहे. मग अशी प्रत्येक गोष्ट जिथे तुमचं मास इन्व्हॉल्व्ह आहे तिथे एक कॉन्सेप्ट येते, त्याला आपण काय म्हणतो? वेट. त्याला आपण काय म्हणतो रे? वेट म्हणतो. बरोबर, जो एक, आता 2 वेट आहे. बरोबर, 2 वेट आहे. एक आहे हा WAIT, जो की आपण कुणासाठी तरी थांबतो त्याला आपण वेट म्हणतो. बरोबर, आणि दुसरा जो आहे वजन, ज्याला आपण म्हणतो तो असतो हा WEGHT. ठीक आहे, बर, वेट म्हणजे काय हो सर? वेट म्हणजे काय? 2 क्वांटिटीजचा प्रॉडक्ट किंवा 2 क्वांटिटीजचं मल्टिप्लिकेशन. मग कोणत्या त्या 2 क्वांटिटीज आहे? एक आहे तुमची मास आणि दुसरी आहे तुमची ग्रॅव्हिटी. म्हणून वेट इज इक्वल्स टू मास इंटू ग्रॅव्हिटी. हे रिलेशन तुम्ही कायम लक्षात ठेवा, आणि याला आपण मोजतो न्यूटन मध्ये.
बरोबर, याला आपण मोजतो न्यूटन मध्ये. बरं सर ठीक आहे, मला वेट कळलं, ठीक आहे ना. आता आपण परत ऍटमॉस्फेरिक प्रेशर कडे येऊ. मी कुठं काय सांगितलं तुम्हाला, अशी प्रत्येक गोष्ट जिच्यामध्ये मास इन्व्हॉल्व्ह आहे त्याला आपण काय म्हणतो रे, वेट म्हणतो. बरोबर, ठीक आहे. बर ठीक आहे. द लेअर ऑफ एअर अराउंड द अर्थ एक्झर्ट्स प्रेशर इन ऑल डायरेक्शन ड्यू टू वेट ऑफ एअर. बरोबर, ड्यू टू वेट ऑफ एअर म्हणजे थोड्या वेळ आपण याला याच्या वजनामुळे किंवा वेट, आता मास आलं म्हणजे वजन आलं, ठीक आहे, टू द वेट ऑफ एअर, दिस इज कॉल्ड ॲज ऍटमॉस्फेरिक प्रेशर. अरे यार सर हे डोक्यात नाही गेलो, हे खूप कॉम्प्लिकेटेड वाटतंय, खूप कॉम्प्लिकेटेड वाटतंय. बर बघा, जिथं वजन आलं तिथं तुमचा दाब आला म्हणजेच प्रेशर आलं. मग अज्युम करा जर हवेमध्ये तुमच्या स्मॉल पार्टिकल्स आहे आणि त्याला वजन आहे, एका पार्टिकलला छोटंसं काहीतरी वजन असेल किंवा मास असेल, असे खूप सारे पार्टिकल्स आहे जे तुमच्यावरती वजन अप्लाय करताय म्हणजेच प्रेशर अप्लाय करताय. बरोबर, पण मग सर हे वजन तर अप्लाय होते, मग मला फील का नाही होते? अरे बाबा, तुझ्या शरीरातली रचना अशी आहे, तुझे बॉडी स्ट्रक्चर असं बनलेलं आहे की ज्यांनी तुला ते बाहेरचे जे प्रेशर आहे ते सस्टेन करायला ताकद भेटते. मग ती कशी? तुमच्या शरीरामध्ये ज्या नसा आहेत किंवा ब्लड कॅव्हिटीज आहे किंवा बारीक बारीक जे पोर्स आहेत ते ऑलरेडी तुमच्यात काय बॉडीमध्ये एक इंटरनल प्रेशर क्रिएट करतात. ते इंटरनल प्रेशर तुमच्या आउटसाइड प्रेशरला बॅलन्स करतं, म्हणून तुम्ही आता सर्व्हाइव्ह करत आहात. पण या दोन्ही प्रेशर पैकी कुठल्या एक प्रेशर मध्ये सुद्धा कमी जास्त झाली तर मग आपण राहणार नाही, म्हणजेच आपण क्रश केल्या जाऊ किंवा आपण मोडल्या तोडल्या जाऊ, म्हणजे एकदम आपला भुगा होऊन जाईल. ठीक आहे, बर ठीक आहे. चलो आता एक काम करा, बघा मला काय सांगायचंय तुम्हाला, बघा मला हेच सांगायचंय तुम्हाला की जो आपला ऍटमॉस्फिअर आहे तो प्रत्येक सेकंदाला आपल्यावरती काय करतोय रे, प्रत्येक सेकंदाला आपल्यावरती काय प्रेशर अप्लाय करतोय. ठीक आहे, बर बघा, ऍट सी लेवल आपण जर जनरली आपण प्रेशर कन्सिडर करतो सी लेवलचा. ऍट सी लेवल तुमचा जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे तो असणार आहे 1.01 इंटू 10⁵ पास्कल. बरोबर, 1.01 इंटू 10⁵ पास्कल. त्यालाच आपण कसं मोजतो रे, त्यालाच आपण घेतो मर्क्युरी कॉलम मध्ये घेतो आपण 76 सेंटीमीटर ऑफ Hg. Hg म्हणजे काय, तुमचा मर्क्युरी आहे. बरोबर, मग आता ज्यावेळेस आपण एकदम फुल फ्लेजेड लेक्चर घेऊ ज्याच्यामध्ये आपलं थ्रस्ट असणार आहे, प्रेशर असणार आहे, प्रेशर एक्झर्टेड बाय फ्लुइड्स असणार आहे ना, तर त्यामध्ये मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन की पास्कल म्हणजे काय असतं, मग 1.01 इंटू 10⁵ कुठून आलं, तुमचं 76 सेंटीमीटर ऑफ Hg कुठून आले, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बरं, जो पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन केला आता की वी डोंट फील क्रस्ट बिकॉज प्रेशर इनसाइड अवर बॉडी balances the atmospheric pressure. बरोबर, प्रेशर इनसाइड द बॉडी balances your atmospheric pressure. ठीक आहे, चलो इथे बघा समुद्राच्या, आता ही तुम्ही ह्या इमेज मुळे पण कन्फ्युज होऊ नका, ही इमेज मी तुम्हाला लगेच येणाऱ्या नेक्स्ट स्लाइड मध्ये एकदा एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे, चलो मुव्हिंग ऑन नेक्स्ट स्लाइड. बर, आता आपण बघणार आहे फ्लुइड एक्झर्टेड बाय लिक्विड. बर, या स्लाइड मध्ये बघा ही एक इमेज आहे. मी काही गोष्टी तुम्हाला व्हर्बली सांगणार आहे, तोंडी सांगणार आहे, तुम्ही फक्त इमेजवर फोकस करायचा. बरोबर, बाकी कुठं इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही. ठीक आहे, बर बघा एक बॉटल आहे आणि त्या बॉटलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं. एक बॉटल आहे आणि त्या बॉटलमध्ये मी काय केलं, थोडंसं पाणी घेतलं. बरोबर, मग आता काय केलं मी, बॉटलला 5 ठिकाणी होल केले. 1 2 3 4 5 आणि काय झालं, ते पाणी बाहेर पडायला लागलं. मग मी आता त्याचं काय केलं रे, मी थोडंसं कॅल्क्युलेशन केलं की बाबा पहिली धार कुठं पडते, इथं पडते, दुसरी इथं पडते, तिसरी इथं पडते, चौथी इथं पडते, 5वी इथं पडते. मग याच्यातून मला एक पॉइंट लक्षात आला की जी लास्टची जी पाण्याची धार आहे ती कशी सगळ्यात जास्त पडते. बरोबर, बाकीच्या धारी का नाही पडतो तशा? मग कारण की तुमच्या पाण्याचा म्हणजे जे प्रेशर आहे तुमचं पाण्यामध्ये डेप्थला कसं असणार आहे, सगळ्यात जास्ती असणार आहे. बघा हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. प्रेशर ऍट दी बॉटम ऑफ वॉटर, प्रेशर ऍट बॉटम किंवा डेप्थ ऑफ वॉटर इज कसा आहे तुमचा, मोर असणार आहे. ठीक आहे, कसा असणार आहे, मोर असणार आहे. मग जर प्रेशर खूप जास्त असणार आहे तर तुमचा फोर्स पण जास्त असणार आहे, कारण तुमचा प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुणाला आहे, फोर्सला. मग जेवढा जास्तीचा फोर्स सर तेवढा तुमचा प्रेशर कसा असणार आहे, धारेचा जास्ती, आणि म्हणून तुमची ती धार तेवढ्याच लांब जाणार. बरोबर, हा एक पॉइंट लक्षात आला का की प्रेशर ऍट दी बॉटम ऑफ दी वॉटर इज व्हेरी हाय. बर, लिक्विड एक्झर्ट्स प्रेशर इन ऑल डायरेक्शन, हा पण एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. ज्यावेळेस आपण कुठल्याही भांड्यामध्ये पाणी टाकतो त्यावेळेस ते लिक्विड आहे किंवा जे पण वॉटर आपण घेतोय ते प्रत्येक साईडला
अपवर्ड, डाऊनवर्ड, साईडने, मधी, बाजूला, तिरक, तारक या सगळ्या साईडने सेम प्रेशर अप्लाय करतो. ठीक आहे. मग प्रेशर इन्क्रीजेस विथ डेप्थ हे झालंय. बर, आता एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आहे प्रेशर इज इक्वल्स टू एच रो जी. प्रेशर इज इक्वल्स टू एच रो जी. बर, मग आता फॉर्म्युला कसा आला सर? हा फॉर्म्युला कसा आला आपण बघू. प्रेशर जर मी बघितलं तर प्रेशरचा फॉर्म्युला काय? प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. बर, आता मला हे तर माहिती आहे की जे फोर्स पाण्यावरती एक्झर्ट करते किंवा जे फोर्स त्या बॉटलमध्ये एक्झर्ट होते ते काय असणार आहे? तुमच्या पाण्याचं वजन. बरोबर. पाण्यामध्ये वजन काय रे? जर मी विचारलं तर पाण्यामध्ये वजन काय? तुमच्या सॉरी जो फोर्स तो एक्झर्ट करतोय, जर मला तो फोर्स काढायचा असेल त्या वॉटरचा तर ते काय असणार? त्या पाण्याचं वेट असणार आहे. बरोबर. त्या पाण्याचं वेट असणार आहे. मग मी असं लिहू शकतो का? फोर्स म्हणजेच काय? तुमचा पाण्याचं वेट. ठीक आहे. फोर्स म्हणजे काय? तुमच्या पाण्याचं वेट ऑफ लिक्विड. वेट ऑफ लिक्विड. बरोबर. मग सर एक 2 मिनिटापूर्वी तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की वेटचा फॉर्म्युला काय रे? वेटचा फॉर्म्युला काय आहे? वेट इज इक्वल्स टू mg. हा फॉर्म्युला सांगितला होता सर. बरोबर आहे. हा फॉर्म्युला सांगितला होता तुम्ही. मग मी काय केलं? वेट मध्ये जो m आहे त्याची पण मला एक पुढे डेफिनेशन माहिती आहे की त्याचं पण एक सूत्र मला माहिती आहे. काय असणार आहे? जर मला याच्यातून डेन्सिटी काढायची असेल तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर. मग डेन्सिटीला मी रो ने डिनोट करतो. ठीक आहे. मासला मी एम ने डिनोट करतो आणि व्हॉल्यूम तर माझ्याकडे आहे. मग माझ्याकडे एम ची व्हॅल्यू आली रो इंटू व्ही. ती मी इथं पुट केली, ह्या याच्यात पुट केली. बर, मग ती व्हॅल्यू काय बनली माझी? ती व्हॅल्यू माझी काय बनली? इक्वल्स टू रो इंटू व्ही इंटू जी. बरं, माझ्याकडे व्हॉल्यूम पण आहे. व्हॉल्यूम काय आहे तुमचा? एरिया इंटू हाईट. हा परत मी इथं पुट केला. बरोबर. मग हा जो फॉर्म्युला बनतोय माझा तो काय बनतोय माझा? फोर्स इज इक्वल्स टू रो इज इक्वल्स टू एरिया इंटू हाईट इंटू ग्रॅव्हिटी. बरोबर. मग आता जो एफ आहे तो मी इथं पुट केला पिल्यांनो. बर, ठीक आहे. प्रेशर काय बनतोय मग माझा? प्रेशर इज इक्वल्स टू रो इंटू एरिया इंटू हाईट इंटू ग्रॅव्हिटी अपॉन एरिया. एक केला एक कटला. तुम्ही जर बघितलं तुमचा प्रेशरचा फॉर्म्युला येऊन जाईल एच रो जी. एच रो जी येऊन जाईल. ठीक आहे. हे छोटंसं डेरिव्हेशन होतं. ऍक्च्युअली एक्सप्लेन करण्याची गरज नव्हती, पण कधी कधी वाटतं ना की यार P इज इक्वल्स टू एफ बाय ए आहे. प्रेशर इज इक्वल्स टू एफ बाय ए आहे. तर प्रेशर इज इक्वल्स टू एच रो जी का? ठीक आहे. तर प्रेशर इन लिक्विड जर काढायचं असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. बरं, पाण्याचा जो शेप आहे किंवा कंटेनरचा जो व्हॉल्यूम आहे तो इथं डिपेंड करत नाही. मग तुम्ही कुठलाही शेप घेतला, बादलीचा घ्या, तांब्याचा घ्या, वाटीचा घ्या, प्लेटीचा घ्या, त्यात कंटेनरमध्ये पाणी टाकलं, जे प्रेशर असणार आहे तुमच्या बॉटमला ते सेम असणार आहे. कारण फॉर्म्युल्यामध्ये कुठेही तुमच्या शेप बद्दल किंवा व्हॉल्यूम बद्दल बोललेलं नाही मुलांनो. ठीक आहे. तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये हाईट आहे, तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये डेन्सिटी आहे, तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये ग्रॅव्हिटी आहे. कुठेही शेप किंवा व्हॉल्यूम बद्दल बोललेलं नाही. म्हणून त्या भांड्याचा किंवा त्या कंटेनरचा जे शेप आहे ते इथं मॅटर करत नाही. बरोबर. ते इथं मॅटर करत नाही. ठीक आहे. चलो, बाकी नेक्स्ट स्लाइडवर मूव्ह ऑन करू आपण. नेक्स्ट स्लाइड, आता ज्या नेक्स्ट स्लाइड आहे त्या पटपट उरकून घेऊ. त्या बेसिक आहेत एकदम. ठीक आहे. हे तेच पॉईंट आहे जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केले की कशावरती डिपेंड करतं, कशावरती नाही डिपेंड करत आहे ना. प्रेशर ऍट सेम डेप्थ इज इक्वल इन ऑल डायरेक्शन. प्रेशर डिपेंड्स ओनली ऑन डेप्थ, डेन्सिटी ऑफ लिक्विड अँड ग्रॅव्हिटी. ठीक आहे. एक्झाम्पल बघून घेऊ आपण. ठीक आहे. आता एक्झाम्पल आहे डॅम. जे धरणं असतात ना, धरणं, त्याचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं असेल तर जे स्ट्रक्चर असतं ते कसं असतं रे? थोडंसं स्लॅन्ट असतं. एक साईड थोडीशी स्लोप असते, स्लॅन्ट असते. ती का बरं असते ते आपण एकदा बघून घेऊ फटाफट. ठीक आहे. वॉटर ऍट द बॉटम ऑफ डॅम इज मच डीपर, सो प्रेशर इज व्हेरी हाय. सो प्रेशर कसं असणार आहे? हाय. मी सांगितलं ना रे, सपोज हे धरण आहे तुमचं. ठीक आहे. सपोज हे धरण आहे. मग धरणामध्ये जसं तुम्ही डीपर जाणार तसं तुमचा प्रेशर कसा होणार आहे? तुमचा प्रेशर हा वाढणार आहे. आणि बॉटमला तुमचा प्रेशर कसा असणार आहे? व्हेरी हाय. दॅट्स वाय डॅम वॉल्स आर बिल्ट थिकर. त्याच्यामुळे तुमचं जे धरण आहे ते धरणाची जी
जी डेप्थला जी साईज असते ती कशी असणार आहे तुमची, तुमचं धरण बघा कायम असं बांधलेलं असतं बरोबर. हे जो बॉटम आहे, बॉटमला हा कसा असणार आहे, थिक असणार आहे, ठीक आहे, जाड असणार आहे. कारण पाण्याचा जो प्रेशर असणार आहे तो बॉटमला कसा असणार आहे, खूप हाय असणार आहे. आणि त्या प्रेशरमुळे धरण तुटू नये म्हणून आपण काय करतो, त्याची साईज थोडीशी वाढवतो बरोबर. आणि वरती कशा असणार आहे तुमची, थोडीशी थिन असणार आहे भिंत ती धरणाची बरोबर. या गोष्टी तुम्हाला कळल्या. ही गोष्ट समजण्यासाठी थोडंसं फक्त डायग्राम वरती फोकस करा. मुद्दा म्हणून मी डायग्राम्स आणल्यात लेक्चरमध्ये, सो दॅट तुम्हाला समजायला थोडंसं इझी जाईल बरोबर. सेम जे आता याच्यात बघा काय दिसतंय, समुद्र दिसतोय, हा एक माणूस दिसतोय काहीतरी सूट घालून बसलेला, ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, याला काय म्हणतो आपण, स्कुबा डायव्हिंग. आणि हे जे डायव्हर्स असतात, जे पाण्यात उडी मारतात, ठीक आहे, त्यांना हा सूट असतो. मग सूट काय काम करतो, दोन गोष्टी करतो. एक तर माशांपासून वाचवतो, जो शार्क फिश असतो किंवा व्हेल असेल, जे ज्यांना माणूस जर दिसला तर त्याच्या जीवाला थोडीशी काय म्हणतो आपण, हानी होऊ शकते किंवा त्याला ते मासे खाऊन घेतील. ह्या हेतूने आपण काय बनवतो, सूट बनवतो. आणि दुसरा आहे तुम्हाला पाण्याच्या प्रेशर पासून वाचवण्याचा, ठीक आहे, पाण्याच्या प्रेशर पासून वाचवण्याचा. सबमरीनचं पण तेच लॉजिक आहे. सबमरीन एवढी पाण्याच्या खाली कसं काय चालते, तुम्ही तर सांगितलं की सबमरीन, किंवा तुम्ही तर सांगितलं की पाण्याच्या खाली प्रेशर खूप हाय असतो. मग सबमरीन त्या प्रेशरने फुटून का जात नाही, कारण की त्याचं जे स्ट्रक्चर असतं पिलांनो, ते तसंच बनवलेलं असतं की त्या प्रेशरला सस्टेन करेल. बरं, एक फन फॅक्ट सांगतो मी. आपण 120 मीटरच्या खाली जाऊ शकत नाही, आपण 120 मीटर पाण्याच्या खाली जाऊ शकत नाही. मग आता 120 मीटर न जाण्याचं कारण पण तेच आहे, कारण गेल्यानंतर आपल्याला जाणवतो खूप जास्त प्रेशर. कारण पाण्यामध्ये गेल्यानंतर ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे नाहीये सोडून द्या, पाण्याचाच प्रेशर एवढा असतो की तुम्ही तिथं सर्व्हाइव्ह करू शकत नाही. आता आपण पटकन बघू प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. बघा, एक कंटेनर घेतला आणि कंटेनरमध्ये मी काय ठेवले रे, गॅस पार्टिकल. आता गॅस काय, तुमचे छोटे छोटे मॉलिक्युल्स असतात, जे व्होलाटाईल असतात, जे कायम हलत असतात. हे तेच आहेत जे क्लासमध्ये काही जे मुलं असतात ना, ज्यांना शांत बसण्याची, म्हणजे एकदम त्यांना किती म्हणलं शांत बस शांत बस शांत बस, बसतच नाही, इथून तिथं तिथून इथं इथून तिथं, हे तेच आहेत बरोबर. बर, जोक केला, फक्त सिरियस नाही घ्यायचं आपल्याला. बरं, हे जे मॉलिक्युल्स आहे हे त्या कंटेनरमध्ये कंटिन्युअसली फिरत आहे बरोबर. आता काय करतोय रे, प्रत्येक मॉलिक्युल त्या कंटेनरच्या प्रत्येक साईडवर काय आदळतोय बरोबर. असा तो आदळला की काहीतरी फोर्स अप्लाय करतोय, आदळला की काहीतरी फोर्स अप्लाय करतोय बरोबर. हा झाला एक मॉलिक्युल. पण जर सगळे मॉलिक्युल जर ते कंटेनरच्या साईजवर, त्या साईडवरती जर आदळले, तर काय तयार करतायत, एक खूप मोठा प्रेशर, खूप मोठा फोर्स तयार करतायत. आणि ह्या कन्सेप्टमध्ये आपल्याला तेच शिकायचं बघा की combined effect of countless collision per second produces a measurable pressure. खूप जास्त प्रेशर करतात बरोबर, खूप जास्त प्रेशर हे करतात. डेफिनेशन बघू, प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस is result of the continuous collision of gas molecules within the walls of container. मग आता याचं एक्झाम्पल कसं द्यायचं रे, जे एलपीजी गॅस असतात, लिक्विफाईड पेट्रोलियम जो गॅस असतो तुमचा आहे ना, लिक्विफाईड. मग आपण काय करतो, गॅसला काय करतो, कॉम्प्रेस करतो आणि काय करतो, त्याला लिक्विफाईड एरिया, लिक्विफाईडच्या फॉर्म मध्ये आपण त्याला कॉम्प्रेस करतो. किंवा जे डिओड्रंट आहेत तुमच्या ना, जे डिओड्रंट आहेत, जे परफ्यूम म्हणतो आपण, त्याला पण काय करतो रे, बाहेर आपण हातावर जर मारलं आपल्याला थोडा ओलसर वाटतो. तो ओलसर का वाटतो, ज्यावेळेस आपण त्याला कॉम्प्रेस करतो त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये कन्व्हर्जन होतं. आहेच तर ते गॅसमध्ये, पण जसे ते ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तसे ते व्होलाटाईल होतात आणि भस्कन इकडे तिकडे निघून जातात. भस्कन इकडे तिकडे निघून जाण्याचं कारण का, कारण ते मॉलिक्युल्स तसे आहेत की ते व्होलाटाईल आहेत, ते कायम कंटिन्यू मोशन मध्ये असतात, ते कायम कंटिन्युअसली मोशन मध्ये असतात बरोबर. ठीक आहे, चलो नेक्स्ट आपण पटपट पटपट ऍप्लिकेशन्स बघून घेऊ. मी सिरिंजचं तुम्हाला एक्झाम्पल समजून सांगितलंय, ठीक आहे. स्ट्रॉ पण तेच आहे. स्ट्रॉ मध्ये काय करतो आपण, ज्यावेळेस आपण असं सिप करतो त्यावेळेस त्यातला प्रेशर काढून घेतो आणि जो बाहेरचा ऍटमॉस्फिअर आहे, ते जे पण लिक्विड आपल्याला प्यायचंय ते लिक्विड बाहेरचा ऍटमॉस्फिअर काय करतो, लिक्विडला पुश करतो आणि मग आपण ते लिक्विड आपल्या तोंडामध्ये येतं. व्हॅक्युम पंप पण तेच, रबर सकरचं पण तेच, ठीक आहे. एअर सॉल स्प्रे, डिओड्रंट मी तेच सांगितलं, प्रेशर कुकर आणि टायर्स अँड फुटबॉल, हे सगळे एक्झाम्पल तुमच्या प्रेशरवरती बेस्ड आहेत. हे सगळे एक्झाम्पल तुमच्या प्रेशरवरती बेस्ड आहेत. आता आपण पटपट पटपट एमसीक्यू घेऊ, म्हणजे आपला प्रेशर हा चॅप्टर इथंच संपून जाईल. ठीक आहे, बघा, वाय डू कॅमल्स हॅव ब्रॉड फीट. मी सांगितलंय काय सर, कशामुळे होतंय, तर ते आहे तुमचं ब्रॉड फीट इज इक्वल्स टू लार्ज एरिया इज इक्वल्स टू लेस प्रेशर दॅट प्रिव्हेंट्स देम फ्रॉम सिंकिंग. म्हणजे खाली बुडण्यापासून किंवा खाली धसण्यापासून त्यांना वाचवतात. Which factor does not affect pressure exerted by liquid at the certain depth. मग काय सांगितलं, शेप ऑफ कंटेनर. ठीक आहे,
शेप ऑफ कंटेनर. वाय आर डॅम वॉल्स मेड थिकर. काय बनवलेत आपण? खाली प्रेशर कसा आहे रे? खाली प्रेशर कसा आहे? खाली प्रेशर तुमचा खूप हाय आहे म्हणून ती आपण थिक बनवतो, बरोबर. बघा, बिकॉज वॉटर प्रेशर इन्क्रीजेस विथ डेप्थ, हे तुमचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. वाय आर डॅम वॉल्स मेड थिकर ऍट द बॉटम? बिकॉज वॉटर प्रेशर इज व्हेरी हाय ऍट द डेप्थ, आणि त्याच्यामुळे काय आहे, ते धरण फुटण्याची किंवा ती भिंत तुटण्याची शक्यता खूप जास्त असते, बरोबर. ठीक आहे. अ डायव्हर गोज 20 मीटर डीप इन टू सी वॉटर आणि व्हॉट प्रेशर ड्यू टू वॉटर ऍक्ट्स ऑन हिम. ठीक आहे. बर, हा डिरेक्ट आहे तुमचा P इज इक्वल्स टू H रो जी. या फॉर्म्युल्यात फक्त व्हॅल्यूज घ्यायच्या, पुट डाऊन करायच्या आणि तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. इथं 10⁵ का लिहिलंय? कारण की ऑप्शन मध्ये माझ्या 10⁴, 10⁵ आहे, म्हणजे काय 10ची पॉवर 5. मग 10 लिहिले आणि 1 2 3 4 5 5 शून्य म्हणून त्याच्या डोक्यावरती 5 लिहिलंय मी. ठीक आहे. चलो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍट सी लेवल इज, हे झालंय तुमचं आहे याचं पण सेम. फोर्स इज इक्वल्स टू प्रेशर इंटू एरिया. तुम्हाला काय काढायचंय? व्हॉट इज द टोटल फोर्स ऑफ एरिया ऍक्टिंग ऑन इट. मग माझ्याकडे प्रेशरचा फॉर्म्युला होता फोर्स अपॉन एरिया. मला फोर्स काढायचा आहे म्हणून मी काय करल, तो जो डिनॉमिनेटरचा ए आहे तो इकडे लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करल. माझ्याकडे येईल तुमचा प्रेशर इंटू एरिया. सगळे माझ्याकडे व्हॅल्यूज आहेत. प्रेशर आहे तुमचा 1.0 इंटू 10⁵, याला 2 ने मल्टिप्लाय केलं की तुमचं आन्सर येऊन जाईल. क्विक रिव्हिजन मध्ये काय? प्रेशर बघितलं, प्रेशर कसा ऍक्ट करतो ते बघितलं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर बघितलं, प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड बघितलं, प्रेशर एक्झर्टेड बाय आपण गॅस बघितलं, आणि या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या लेक्चरमध्ये कंप्लीट केल्या. तो होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असावं. तुम्हाला जर आमचं लेक्चर आवडलं असेल तर चॅनल म्हणजेच ई सारथी ऑनलाईन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आजचं लेक्चर पुरतं आपण इथंच थांबूया. तोपर्यंत थँक्यू, टाटा, बाय बाय.